नमस्कार. विद्यार्थ्यांची अशी तक्रार आहे की शाळेमध्ये मुलं मुली मस्ती करताना जर सापडले, म्हणजे मुलं मुली मस्ती करत असले आणि शिक्षकांना दिसले, तर शिक्षक लोक हे मुलांना जोरात मारतात आणि मुलींना हळू मारतात. खरं आहे काय? काय दृष्टिकोन आहे बरं याच्या मागचं? विचार केलाय का तुम्ही कधी? माहिती मला विचार केलाच असेल तुम्ही. मग काय विचार केलाय? तर मला असं वाटतं तुमचा वेगळा दृष्टिकोन असेल तर मला सांगा. पण मात्र याच्या मागचा तुमचा दृष्टिकोन असा आहे की तो मुलाची जात, त्याला तो जरा रांगडा, धीट, मजबूत असतो, तो झाला पाहिजे, अशा दृष्टिकोनाने तुम्ही असा विचार करतात. आणि ही मुलगी ही जरा कोमल, नाजूक असं असतं. हे जन्मता असतं का? नाही, असं जन्मता काही नसतं. मुलगी नाजूक असते आणि मुलगा असा असतो असं जन्मता नसतं. या तुमच्या डोक्यातल्या कल्पना आहेत. मुळात हे एखादा पुरुषही नाजूक असू शकतो आणि एखादी स्त्री पण नाजूक असू शकते. म्हणजे तिचं शरीर हे नाजूक म्हणण्यापेक्षा काय, शरीराच्या काही वेळेला क्षमता कमी असू शकतात, बरोबर. आणि एखादा पुरुषही चांगला एखादी स्त्री पण चांगली झाडावर चढून उड्या मारू शकते वगैरे, तुम्ही हे पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे हे सगळे जे विशेषण आहेत हे फक्त स्त्रीला किंवा फक्त पुरुषाला असं लागू होत नाही. पण मात्र शिक्षक जरी असलो तरी आपल्या डोक्यामधली जी परंपरागत जेंडर डिस्क्रिमिनेशन किंवा परंपरागत जी विचार करण्याची पद्धत असते ती आपल्याला असं विचार करायला भाग पाडते. मुलं जेव्हा असं म्हणतात की मुलांना जोरात मारतात आणि मुलींना हळू मारतात, हा आमच्यावरचा अन्याय आहे. आता हे त्यांच्या अँगलने विचार केला तर ते त्यांच्या वयाच्या हिशोबाने ते बरोबर विचार करतात, बरोबर. पण मग आपला अँगल आपण तपासला पाहिजे. आपला अँगल काय आहे की आपल्याला असं वाटतं की हा मुलाची जात आहे, हा जरा मजबूत रांगडा असला पाहिजे, बरोबर. आणि ही मुलीची जात आहे. काय गडबड होते याच्याने? ह्या मुलामधली जी कोमलता आहे, जी संवेदनशीलता आहे, जी करुणा आहे, ती हळूहळू संपत जाते आणि तो मजबूत रांगडा होण्याच्या दिशेने प्रवास करता करता हिंसेकडे वळायला लागतो. आपण पुरुष आहोत, आपण असंच असलं पाहिजे, अशा त्याच्या काही धारणा तयार व्हायला लागतात. आणि ही तुम्ही जी कोमल म्हणून तिला ज्या पद्धतीने तुम्ही तिला विचार केलं, म्हणजे शाळेत काही कार्यक्रम पण असले तरी पण जर काही खुर्च्या वगैरे लावणे असे जे प्रकार असतात ते सगळं तुम्ही मुलांना सांगतात आणि फुलं देणं वगैरे असे प्रकार असतात ते मुलींना सांगतात, असं घडतं. मग हिला जी तुम्ही कोमल आणि नाजूक समजतात त्याच्यामुळे तिची काय गडबड होते? म्हणजे जी हे तिच्या डोक्यात जे फिट केलं जातं की तू मुलगी आहेस, मुलीची जात आहे, कोमल आहे, नाजूक आहे, त्याच्यामुळे ती तिच्या स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवणं सोडून देते. तिच्या स्वतःच्या क्षमतांचा विचार करून, म्हणजे अगदी ती पालीला आणि झुरडला पण घाबरते. मग अनेक स्त्रिया बघितल्यास तुम्ही किंवा अनेक लोक की पाल आणि झुरड, काय करते पाल, काय करतं झुरड? छू केलं का पळून जातं, पाल छू केले का पळून जाते. पण अनेक जण पाल पाहिल्यानंतर ई पाल, ओ झुरड असं रिॲक्ट करतात. काय केलं झुरडने? अटॅक करतं का तुमच्यावर? काय करते पाल? हे पिक्चर मधून पण येत, कॉपी करतो आपण अनेक वेळेला. हिरोईन ओरडते ना तसं. तर मुळात हे लक्षात घ्या, मुलगी नाजूक असते अशी जी, किंवा मुलीच्या जातीने नाजूक असावं ह्या आपल्या डोक्यातल्या भावनेमुळे मुलगी तिच्या शरीराला धडधाकड मजबूत करण्यासाठीचे प्रयत्न करत नाहीत. ती नाजूक असण्याच्या याच्याने स्वतःच्या शरीराच्या क्षमता हळूहळू कमी करत जाते, स्वतःचं क्षमता विसरून जाते. प्रतिकार करणं, आपण अन्यायाविरुद्ध लढू शकतो, बोलू शकतो, हे ती हळूहळू विसरून जाते आणि सतत एक परावलंबत्व तिच्यामध्ये येत जातं आणि ते परावलंबत्वातनं मग ती सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करते अनेक वेळेला. लक्षात घ्या, हक्क अधिकारांबद्दल चर्चा होणं हे मान्य आहे, पण मात्र आपला हा दृष्टिकोन आपण जर बदलला नाही तर मुलगा मुलगी घडवताना ह्या गडबडींमुळे जेंडर डिस्क्रिमिनेशन हे निर्माण होत असतं आणि ते आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा सांगते, आणि मुलांना मात्र हा त्यांच्यावरचा अन्याय वाटतो आणि ही मुलं मग हळूहळू काय म्हणतो आपण जे म्हणतात त्या दृष्टिकोनाने जर त्यांना अशी ट्रीटमेंट भेटत असेल तर ते त्याच्याने त्यांचा एक पूर्वग्रह पण म्हणजे दुराग्रह पण तयार होतो स्त्रियांबद्दलचा. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या, त्यांची तक्रार खरी आहे. मुलांना शिक्षक जोरात मारतात, मुलींना हळू मारतात, कारण शिक्षकाच्या डोक्यातल्या ज्या कल्पना आहेत
की मुलाने अमुक पद्धतीने असावं आणि मुलीने अमुक पद्धतीने असावं, याला इक्वॅलिटीने बघण्याची जी गरज आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. दोघांनाही मजबूत आणि धडधाकड बनवलं पाहिजे, दोघांमधली करुणा आणि संवेदनशीलता टिकवून ठेवत. हे लक्षात घ्या. असं जर तुमच्याकडे तुम्ही करत असाल तर असं करू नका. थँक्यू.